नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। संपूर्ण खानापूर शहरात भाजपाचे वातावरण। खानापूर शहरात प्रचार यात्रेला भरघोस पाठिंबा। भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी खानापूर शहराच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपूर्ण खानापूर शहरात प्रचार यात्रा काढण्यात आली। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक येथील मूर्तीला खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हालगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल तसेच आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रचार यात्रेला सुरुवात करण्यात आली। यानंतर स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, केंचापूर गल्ली, नाईक गल्ली, बाजारपेठ, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बेंद्रे खूट, विठ्ठलदेव गल्ली, अर्बन बँक चौक, देसाई गल्ली, घोडे गल्ली, निंगापूर गल्ली मार्गे प्रचार रॅली काढण्यात आली। त्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी प्रचार यात्रेची समाप्ती करण्यात आली। त्यानंतर पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली मारुती नगर खानापूर या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार यात्रा काढण्यात आली। संपूर्ण प्रचार यात्रेत भारत माता की जय, अब की बार 400 पार, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, नरेंद्र मोदींचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या। संपूर्ण खानापूर शहर भाजपामय झाले होते। यावेळी संपूर्ण खानापूर शहरातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना भरघोस असा पाठिंबा व्यक्त करण्यात आला। प्रचार यात्रेत आमदार अरविंद पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, ॲडव्होकेट चेतन मनेरीकर, किरण येळ्ळूरकर, नगरसेवक अप्पय्या कोडोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमानी, माजी सभापती सयाजी पाटील, माजी उपसभापती मल्लाप्पा मारियाळ, राजेंद्र रायका, वसंत देसाई, प्रकाश निलजकर, किरण तुर्वेकर, महांतेश वाळेकुंद्री, रवी वडगेर, परशुराम पाटील, चंद्रकांत कोडोळी, यशवंत गावडे, शिवा मयेकर, संजय मयेकर, संतोष देवलतकर, राजू मोटर, रामा साळुंके, आकाश हट्टीकर, मंजुनाथ बुतकी, विनायक बुतकी, विनायक चव्हाण तसेच हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला वर्ग यावेळी उपस्थित होते। संपूर्ण भारत देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, येत्या 7 तारखेला कारवार लोकसभा मतदार क्षेत्राची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय विश्वेश्वर हेगडे कागेरी हे भारतीय जनता पार्टीवर उभे आहे। आज खानापूर महाशक्ती केंद्र खानापूर नगराच्या वतीनं आज रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, त्यांना सांगू इच्छितो की खानापूर तालुका हा हिंदुत्वमय तालुका आहे। गेल्या कित्येक वर्षात सातत्याने खानापुरातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलेली आहे। तेव्हा येत्या निवडणुकीत सुद्धा खानापूर तालुक्यातील संपूर्ण जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी थांबलेली आहे, तीळ मात्र शंका नाही। आणि येत्या निवडणुकीत सुद्धा आम्ही खानापूर तालुक्यातून सगळ्यात जास्त मताधिक्य संपूर्ण कारवार मतदार क्षेत्रात सगळ्यात जास्त मताधिक्य खानापूर तालुक्यातून देतो असं या ठिकाणी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी सांगू इच्छितो। भारत माता की जय। खानापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्ताने आणि महालक्ष्मीच्या सर्व भक्तांनी इथं शोभायात्रा काढली। आनंदाची गोष्ट इतकी आहे की आज आमच्या रॅलीमध्ये आपल्या सोबत मुस्लिम भगिनी सुद्धा होत्या, कारण नरेंद्र मोदी साहेबांनी 3 तलाकचा मुद्दा घेतल्यावरती अनेक देशामध्ये सर्व मुसलमान कमीत कमी अर्ध्याच्या वर मुसलमान समाजाने नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिलेला आहे। 7 तारीखला वोटिंग होणार आहे। लोकसभेचे अधिकृत उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब हे रेमाने साहेब आमदार असतेवेळी शिक्षण मंत्री म्हणून कर्नाटकामध्ये काम केले आणि सभापती म्हणून काम केले, 6 वेळा आमदार होते। अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेबांना भरघोस मताने विजय केला पाहिजे। आजचं जर वातावरण बघितला तर नक्की
जसं आमदार, माजी आमदार, तालुका अध्यक्ष सगळ्या भाजप नेत्यांनी बोललेलं आहे, विजय हा निश्चित आहे. 1 लाखाच्या वर खानापूर तालुक्यातनं लीड द्यायचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे बंधूंनो, आणि हे नक्की होणार आहे. मी तमाम खानापूर तालुक्याच्या जनतेला आव्हान करतो की त्या दिवशी मतदान आहे. जसं आम्ही गणपती संकष्टी करतो, जसं आम्ही पायी दिंडी पंढरपूरची करतो, तशीच वारी 7 तारीखला करायचं आहे. आणि त्या दिवशी हर एकटा युवक, हर एकटा मुलगा घरातून बाहेर पडून आपली माता भगिनी असतील, बंधू भगिनी असतील, सगळ्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबून कागिरी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही मोदी साहेबांकडे त्यांना पाठवून देऊया आणि आमच्या लोकसभा 15 मतदार क्षेत्रामधला विकास करूया आणि खानापूर तालुक्याचा विकास करूया असं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय. जय श्रीराम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.